भारत हा संत महंतांचा देश आहे. प्राचीन काळापासून या भारताला धर्मभूमी, पुण्यभूमी आणि मोक्षभूमी म्हणून संबोधिले गेले आहे. याच भूमीत संपूर्ण मानव समाजाला योग्य ते मार्गदर्शन करणारे वेद, उपनिषद, रामायण, महाभारत यासारख्या वाङ्मयाची निर्मिती झाली. जगातल्या कुठल्याही संस्कृतीत ज्ञानाचा एवढा भव्य, दिव्य आणि प्रगल्भ आविष्कार झालेला दिसत नाही. ज्यांच्या प्रगल्भ बुद्धीमधून या संस्कृतीचे बहुतांश पुराण, वाङ्मय व साहित्य निर्माण झाले, त्यात महर्षी वेद व्यास हे एक आहेत. व्यास एक परंपरा. पुराण वाङ्मयाचे अनुशीलन केल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की भारतीय संस्कृती परंपरेत, युग परंपरेत व्यास ही एक पदवी होती. त्याला पात्र असलेल्या व्यक्तीला व्यास म्हणून संबोधिले जात असावे. वेदातील व पुराणातील विखुरलेल्या शाखा उपशाखांना एकत्रित करून त्यांचे संशोधन करून त्या काळच्या परिस्थितीला योग्य होईल अशी त्या सर्व ज्ञानाची व्यवस्थित मांडणी व विभागणी करून त्यावर आधारित अमोल अशी ग्रंथसंपदा निर्माण करणाऱ्या, वेदांचा विन्यास करणाऱ्याला व्यास ही पदवी दिली जात असे. अशा प्रकारे व्यासांच्या परंपरेचा उल्लेख स्कंद पुराण, पद्य पुराण, देवी पुराण इत्यादी पुराण वाङ्मयात आढळून येतो. देवी भागवतात एकूण 28 व्यासांची परंपरा असल्याचा उल्लेख केला आहे. या परंपरेतील शेवटचे व्यास म्हणजे महाभारतकार व्यासमुनी होत. कृष्णद्वैपायन व्यास. महाभारत या महाकाव्याची रचना करणाऱ्या व्यासांनाच कृष्णद्वैपायन याही नावाने ओळखतात. महर्षी वाल्मिकींचे रामायण आणि महर्षी व्यासांचे महाभारत हे ग्रंथ म्हणजे भारतीय समाजाचे सांस्कृतिक जीवन घडविणाऱ्या उत्तमोत्तम जीवन रत्नांच्या खाणीच आहेत. रामायण हा ग्रंथ मानवी जीवनातील आदर्शाची अंतिम मर्यादा दिग्दर्शित करतो, तर महाभारत हा जीवनाचा सर्व प्रकारच्या समस्यांचा, त्या संबंधित असलेल्या सर्व क्षेत्रांचा समग्र व सर्वंकष विचार करून व्यवहारवादाच्या निकषावर सर्वांग परिपूर्ण जीवन कसं जगावं याची मूलभूत शिकवण देतो. महर्षी वेदव्यासांच्या दिव्य प्रतिभेतून मानवी जीवनाशी संबंधित असलेला एकही विषय सुटलेला नाही. त्या सर्व विषयांच्या बाबतीत त्यांनी अतिशय अचूक आणि निस्संदिग्ध स्वरूपाचे मार्गदर्शन केले आहे. श्री व्यासांच्या सर्वस्पर्शी असलेल्या प्रतिभा सामर्थ्यामुळेच व्यासोच्छिष्ट जगत सर्वम अशी सार्थ उक्ती महाभारताच्या बाबतीत केली जाते. श्री व्यासांचे जीवन मोठे अद्भुत आहे. पाराशर ऋषींचे हे सुपुत्र हे पाराशर मुनी एकदा तीर्थयात्रा करीत यमुना नदीच्या किनाऱ्यावर आले. त्यावेळी निषाद कन्या मत्स्यगंधा ही नाव वल्लवीत होती. तिच्या सौंदर्याने काममोहित झालेल्या पाराशर मुनींच्या समागमातून श्री व्यासांचा जन्म झाला. द्विपात जन्म झाला असून त्यांना द्वैपायन असे म्हणतात. हस्तिनापूर येथील कुरुवंशावर चित्रवीर्य आणि विचित्रवीर्य यांच्या अकस्मात व अकाली निधनामुळे निर्वंश होण्याची वेळ आली असताना श्री व्यासांनीच आपल्या मातेच्या सांगण्यावरून म्हणजेच पूर्वाश्रमीची मत्स्यगंधा हिच्या सांगण्यावरून नियोग पद्धतीने अंबिका, अंबालिका व एक दासी यांच्या ठायी अनुक्रमे धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर यांची उत्पत्ती केली. पुढे त्यांच्याच कुळात कौरव आणि पांडव यांच्यात झालेल्या कलहामुळे जे महाभारत घडले त्याचा समग्र इतिहास त्यांनी आपल्या महाभारत या जगद्विख्यात ग्रंथात मांडला आहे. महाभारताचा धर्म. श्री व्यासांनी महाभारत या जगविख्यात ग्रंथामधून त्यातील कथानक, उपकथानके, व्यक्तिचित्रणाद्वारा मानवी जीवनावरील सर्व क्षेत्रातील अनेक समस्यांना अतिशय समर्थपणे हाताळले आहे. व्यक्ती धर्मापासून ते भगवद्गीतेमधील वैश्विक धर्मापर्यंतची अनेक गहन गूढ रहस्ये त्यांनी चर्चिली आहेत.
महाभारतात अर्थनीती, समाजनीती, धर्मनीती, राजनीती, युद्धनीती, ज्ञान, भक्ती, कर्म, योग याची चर्चा विपुल प्रमाणात आहे. या सर्व क्षेत्राचे शाश्वत मूल्याधिष्ठित चिरंतन स्वरूपाचे मार्गदर्शन त्यांनी करून ठेवले आहे. ते आजही तितकेच ताजे टवटवीत आहे. सत्याच्या निकषावर कसोटीवर उतरणारे आहे. वरील सर्व क्षेत्रांतील परस्परांमध्ये असलेले कार्यकारण संबंध आणि आवश्यक असलेले सामंजस्य यातील तोल ज्यावेळी ढासळायला लागतो त्यावेळी कोणत्याही राष्ट्रात सामाजिक, धार्मिक, आर्थिक, नैतिक समस्या आणि गोंधळ निर्माण होतो. एक प्रकारचे मानसिक अराजक निर्माण होते. त्यातून समाजमन संभ्रमित होते. निर्णयात्मक गोंधळ झाल्यामुळे काय करावे, काय करू नये याचा विवेक नाहीसा होतो. हा विवेक नाहीसा झाला की संकटांची परंपरा निर्माण होते. मात्स्य न्याय राष्ट्रात समाजात मूळ धरू लागतो. या प्रकारे अंतर्गत अराजकाने पोकळ झालेले राष्ट्र समाज हे आक्रमणकारी दुष्ट शक्तींचे भक्ष्य आणि लक्ष्य बनत जातात. अशी अवस्था होऊ नये यासाठी श्री व्यासांनी मूलभूत मार्ग व उपाय सांगताना म्हटले आहे की धर्माच्या अधिष्ठानावरच अर्थ आणि कामाचा उपभोग घ्यावा. त्यातून आपोआपच हा तोल सांभाळला जातो. श्री व्यासांनी धर्माची व्याख्या करताना म्हटले आहे की ज्यामुळे संपूर्ण समाजाचे धारण व पोषण होते आणि ज्यामुळे संपूर्ण प्राण्यांचा उत्कर्ष होतो अशी शाश्वत मूल्ये यालाच धर्म असं म्हणतात. पितामह भीष्मांच्या तोंडून धर्माची लवचिकता दर्शवताना ते म्हणतात, योग्य वेळी व योग्य ठिकाणी जो आचरणीय धर्म आहे तोच अयोग्य वेळी व अयोग्य ठिकाणी अधर्म होऊन बसतो. चोरी, हिंसा, असत्य भाषण यांची हीच अवस्था आहे. आषाढ शुक्ल पौर्णिमा हा व्यासांचा जन्मदिवस आहे. याचमुळे हा दिवस व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. त्या निमित्ताने केलेले हे त्यांचे पुण्यस्मरण आहे.